मांगल्याची गुढी आणि आनंदाचा पाडवा, कडू कडू लिंबाला गोकुळचा गोडवा, आपल्या पानात हवाच हवा गोकुळच्या श्रीखंड आणि बासुंदीचा गोडवा। गोकुळकडून सर्वांना गुढीपाडवा आणि नववर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा। आता मला एक कळलं नाही, बऱ्याच मतदारसंघात नावीला जे पण बोलावंच लागतंय, कारण जिथं माझ्या मराठीला अडचण येणार आहे तिथं मला बोलावंच लागणार, कारण मी मराठ्याचा आणि मराठ्यांसाठी तुमचं राजकारण लागू द्या काढी तिकडे। बरेच जण म्हणते राज्यातले माकडं आमच्या ओबीसी आरक्षणात येऊ नका। महाराष्ट्रातल्या 12-13 मतदारसंघ असे तिथं ओपनला सुटलेले आहेत, मग तुम्ही काय करता तिथं? ओपनच्या मतदारसंघात ओबीसी उभा राहिलाच कसा? म्हणजे तिथं मतदान गोड लागत आमचं, आणि ओबीसी यायला अडचण काय? कळालंय तुम्हाला मी काय बोललो? ओबीसी आरक्षणात तुम्ही आमच्या यायचं नाही असं त्यांचं म्हणणं आहे। मग तुम्ही ओपनच्या मतदारसंघात करताय काय? येऊ नका ना, अण्णा उड्या तिकडे समुद्रात 2-4 येणं पाहून बाहेर। मी महाराष्ट्रातल्या उभा राहिलेल्यांच्या बद्दल बोलतोय, मी एका जिल्ह्याबद्दल बोलत नाही, कारण मी अंगावर आल्याशिवाय कोणा अंगावर घेत नसतो। अंगावर आला सोडितच नाही, त्याचं कातड्या निघूस तर पुरी, आपला धंदाच तसा आहे। मला लागलेलं येड मराठ्याच्या मध्ये बोलला की मी खपाखप धुवून काढीत असतो। जे सत्य ते तुम्हाला सांगतो, मी एका मतदारसंघाबद्दल नाही बोलत, नाही तर तुमच्या भावा व्हायच्या ताईट लागेल, तुम्हाला तेवढंच पाहिजे। कित्येक तरी असे मतदारसंघ आहेत किती ओबीसीतून ओपन असून सुद्धा इकडे घुसते, त्यांना सोडून मग जमत नाही का? राहू द्या ना मग ओपनच्या मतदारसंघ ओपनला, तुम्ही ते तुम्हाला जमत आणि आमचं ते आम्हाला जमत नाही, ही कोणचा धंदा आहे तुमचा? आणि तुम्ही बी राजकारण डोक्यातून काढा बरं का, तुमच्या पाया पडून सांगतोय पवित्र नारायणगडावर। गोकुळ सोबत गोकुल। ताज्या घडामोडींसाठी आरके न्यूजच्या YouTube चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।